25 डिसेंबरला नाताळचा सण साजरा होतोय। ठिकठिकाणच्या चर्चमध्ये येशूंच्या जन्मानिमित्त प्रार्थना करण्यात आली। अंबापेठ येथील अलायन्स चर्चमध्ये येशू ख्रिस्तांच्या जन्मोत्सव मोठ्या भावभक्ताने साजरा करण्यात आला। अबालवृद्धांनी प्रार्थना सुद्धा केली। अंबापेठीतील अलायन्स चर्चमध्ये नाताळचा सण साजरा करण्यात आला। चर्चमध्ये फीज लावून सजावट करण्यात आली। मोठ्या संख्येनं महिला पुरुष बालकांनी चर्चमध्ये प्रार्थना केली। टाळ मृदंगाच्या तालावर प्रार्थना म्हणण्यात प्रत्येक जण तल्लीन झाला। सर्वांना तारणारा दाविदांच्या गावात जन्माला अशा आशयाचं छायाचित्र चर्चमध्ये रेखाटलं आहे। अलायन्स चर्चचे फादर DW लव्हाडे यांनी माहिती दिली। बरं, आज आम्हाला खूप मोठा आनंद आहे, कारण परमेश्वराने मानवाच्या उद्धारासाठी आपला एकलवता पुत्र येशू ख्रिस्त जो जगाचा तारणारा म्हणून या जगात पाठविला, यासाठी की जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचं तारण व्हावं, त्याचा उद्धार व्हावा। आणि हा आनंद संपूर्ण जगाला जी माहिती मिळाली ती आम्ही स्वीकारली, मान्य केली आणि आम्हाला ते प्राप्त झाले असल्यामुळे आम्ही हा आनंद व्यक्त करीत आहोत। आमचा उद्देश हा आहे की आम्हाला ज्याप्रमाणे हा आनंद प्राप्त झाला, आम्ही ज्याप्रमाणे त्याचा स्वीकार केला तारणारा म्हणून, हा जगाने त्याचा स्वीकार करावा आणि त्यांचं तारण व्हावं आणि सर्व लोकांनी परमेश्वराजवळ स्वर्गामध्ये पोहोचावं। त्या एकमेव उद्देशावर परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येकाने प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार करावा। कारण आपल्याला माहीत आहे की मनुष्य प्राणी चुकला, बहकला आणि सुरुवातीच्या काळापासून देवापासून सुरुवातीच्या काळात तो दुरावला आणि त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा तारणाचा मारण होता। पण निर्मिती ही परमेश्वराने निर्माण केली। परमेश्वराने मानवाला निर्माण केलं, त्याच्यापासून काही अपेक्षा ठेवल्या की त्यांनी चांगल्या प्रकारे जीवन जगावं। पण कालांतराने शैतानाच्या दुष्कृत्याच्यामुळे मनुष्य बदलला, बहकला आणि देवापासून दूर गेला। का की तो पापात पडला आणि कोणत्या प्रकारचा त्याला इलाज नव्हता की तो आता सुधरेल। आणि मग काय करायचं? मग परमेश्वरालाच मानवाच्या निर्मितीची दया आली, करुणा आली आणि त्याने 2000 वर्षापूर्वी आजच्या दिवशी जणू की आपला पुत्र येशू जो स्वतः देव त्याला मानवी रूपाने जगातमध्ये पाठविलं आणि तेही एका कुवारीच्या पोटी तो जन्माला आला आणि त्याने या जगामध्ये देहधारण केलं, मानवामध्ये राहिला आणि मानवाच्या तारणासाठी त्यांनी सुधारावयासाठी संपूर्ण स्वर्गाचं चित्र लोकांसमोर उभं केलं। पण त्याला लोकांनी मानलं नाही, स्वीकारलं नाही। लोकांनी त्याचा द्वेष केला, त्याला वधस्तंभावर मारण्यात आलं आणि तो आज तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्गामध्ये परमेश्वराजवळ रथबिंदूची प्रार्थना करतो। यासाठी की प्रत्येक मानवाने त्याचा स्वीकार करावा आणि त्याकडे वळावं। आज तुम्ही आणि मी या जगातील जे धन्य लोक आहोत ते आमच्यावर कृपा केली। जुन्या काळामध्ये 2000 वर्षाच्या आधी ही योजना लोकांसाठी जी असलेली लोकांना कळली नाही, पण शेवटी परमेश्वराने ही योजना आखून मानवाला या जगात दिलेला आहे आणि म्हणून आज आमचा उद्धार झाला। आज आम्ही तारण पावलेले लोक, जो आनंद आम्हाला झालेला आहे, कारण वचन समजून सांगते की संपूर्ण लोकांना होणाऱ्या आनंदाची बातमी आम्ही तुम्हाला सांगतो असं देवदूताने मेंढपाळ लोकांना सांगितलं आणि तो आनंद आम्हाला प्राप्त झाला आणि तोच आनंद जगातील सर्वांना व्हावा ही प्रभूची इच्छा आहे आणि त्याकरता आम्ही त्यांच्या समोर सांगतो। आज या सणाचं पर्व आम्ही साजरा करतो यासाठी की लोकांना हे कळावं की या जगामध्ये खरोखर उद्धाराचा मार्ग परमेश्वराने स्थापित केला, तो आम्हाला मिळाला, तो जगाला मिळावा आणि म्हणून आमची सदिच्छा आहे, इच्छा आहे की प्रत्येक मानवाचं तारण व्हावं। आणि आम्ही ख्रिस्मसच्या शुभेच्छा लोकांनी यासाठी देतो की लोकांनी ख्रिस्ताचा विश्वास ठेवावा आणि स्वतःचं जीवन परिवर्तन करून घ्यावं, जगाच्या वाईट गोष्टीपासून, पापापासून मृत्यूचं शिक्षण स्वीकारावं आणि देवाचं गौरव करावं। ही परमेश्वराची योजना आहे, इच्छा आहे की आपण पूर्ण असण्याचा प्रयत्न करू। हीच माझी तुम्हाला सर्व देशवासियांना, शहरवासियांना नम्रतेची विनंती आहे की प्रभू ख्रिस्त हा जगाचा तारणारा उद्धारक असल्या प्रकारचा असल्यामुळे आम्ही त्याचा स्वीकार करावा। परमेश्वर सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देऊन आशीर्वाद देऊन इच्छा व्यक्त करतो। आपलं नाव सांगून। माझं नाव रेव्हरेंड DW लव्हाडे, चर्च अलायन्स चर्च, अंबापेठ, अमरावती। हत्या करू नका, व्यभिचार करू नका, चोरी करू नका असा संदेश येशू ख्रिस्तांनी दिला आहे। समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या येशू ख्रिस्तांना सिटी न्यूज परिवाराच्या वतीने प्रणाम। अशी सर्व अपडेट बघण्याकरिता बघत रहा सिटी न्यूज। नमस्कार।